तेलामध्ये बघा टाकल्याच किती छान फुलून आलेले आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. अगदी सहज जमेल आणि तुम्हाला घरातल्यांना सर्वांनाच नक्की आवडेल. चला, खूप सोप्या पद्धतीमध्ये आज आपण उपवासाचे सांडगे बनवणार आहोत किंवा उपवासाचे वडे म्हणू शकता तुम्ही. चला, मी कल्पना तुमची अगदी नवीन एक रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला, झटपट आपण आता रेसिपीला सुरुवात करू. इथे बघा, रात्रीच मी साबुदाणा भिजत ठेवला होता. आता साबुदाण्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही, एकदम मोकळा झाला पाहिजे. 1 वाटी मी साबुदाणा भिजवलेला आहे, दुसऱ्या भांड्यात ओतून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बटाटे घ्यायचे, पण बटाटे पण जास्त नाही घालायचे. आता हे छोटेच बटाटे, 2 बटाटे हे उकडलेले आणि हे 3 बटाटे कच्चेच आहे. आता जे उकडलेले बटाटे ना, ते जास्त पण एकदम उकडायचे नाही किंवा एकदम कच्चा पण ठेवायचा नाही. बटाट्याचं बघा साल काढून घेते. आता त्याच्यानंतर आपल्याला हे बटाटे किसणीवर किसून घ्यायचे. आता याच्यामध्येच आपल्याला किसून घ्यायचे आहे. आता हे उकडलेले बटाटे फक्त आपल्याला बाइंडिंगसाठी लागतात, म्हणजे त्याने आपला थोडासा एक मिळून येतो असा साबुदाणा. आता इथे बघा, हे 3 बटाटे आहे ना, त्याचं पहिले आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि इथे ही थोडीशी ना किसणी घ्यायची आहे, म्हणजे मोठे असे लांब आकार पडल बटाट्याचा, अशी किसणी घ्यायची आहे. बटाटे उकडलेले आपल्याला कमी घालायचे आणि कच्चे बटाटे थोडेसे जास्त घालायचे, पण एकदमही जास्त नाही घालायचे बटाटे. चला, आता इथे बघा, आपल्याला किसणीने असं थोडंसं लांब आकार पडला पाहिजे, एकदम बारीक नको. हे बघा, चला, ह्या पद्धतीने मी 3 बटाटे असे किसून घेतलेले आहे. हे बघा, आपल्याला एकदम बारीक नको, म्हणजे त्याचं कारण पण मी पुढे तुम्हाला सांगेल. आता आपण हे धुवून घेणार आहोत. आता एक भांडं घेतलेलं आहे. आता त्या भांड्यामध्ये आपण पाणी घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हा किसलेला बटाटा आहे तो 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचं नितळ असं पाणी येत नाही तोपर्यंत. हे बघा, छान स्वच्छ असं धुतलेलं आहे 3-4 पाण्यानं. आता आपल्याला हा बटाट्याचा किस याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथे बघा, 3-4 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता ह्या लगेच चुरून घेते मी, ते वाळलेले आहे. आणि आपल्याला आता याचं बी नाही घ्यायचं, फक्त थोडंसं असं वरचंच मी टाकणार आहे. तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. आता त्याच्यानंतर इथे आपल्याला आहे ना मॅश करायचं आहे, पण ते एकदम आपल्याला हलक्या हाताने करायचं आहे, कारण का आपला साबुदाणा एकदम मॅश नाही झाला पाहिजे, गाळ नाही झाला पाहिजे. आणि जो आपण बटाटा टाकला तो पण एकदम आहे ना किसलेला बटाटा अशा थोड्याशा लांब आकार घेतलेला आहे ना, तसंच राहिला पाहिजे. चला, मिक्स झालेलं आहे. आता थोडंसं इथे बघा तेलाचा हात लावून घ्यायचं आहे ताटाला. आता मी ताटावरती सांडगे बनवणार आहे. आणि आता इथे बघा, आपल्याला आहे ना सांडगे बनवताना किंवा वडे तोडताना आपल्याला ना असे एकदम गोळा नाही करायचा. हे बघा, आपण बटाटा आहे ना थोडासा आहे ना लांब आकाराचा किसलेला आहे, त्याच्यामुळे ते तसंच राहून द्यायचं आहे. म्हणजे तळल्यानंतर आहे ना जो कच्चा बटाटा आहे ना, लांब आकार घेतलेला आहे, तो छान असा दिसतो पण. चला, इथे आपल्याला या पद्धतीने सांडगे तोडायचे आहे. आणि साबुदाणा पण आपल्याला एकदम असा मॅश करायचा नाही, तो अख्खाच राहून द्यायचा आहे, म्हणजे तो छान असा टम्म फुगतो. चला, आता इथे बघा, मी ताटामध्ये सगळे सांडगे बनवून घेतलेले आहे. आपल्याला आता हे 2-3 दिवस उन्हामध्ये ठेवायचे. बघू शकता, इथे दुसऱ्या ताटातही मी बनवलेले आहे.
चला आता आपण उन्हामध्ये ठेवू आणि 2-3 दिवस कडकडीत असे वाळून घ्यायचे. आपल्याला सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता. आता मी थोड्या क्वांटिटीमध्ये दाखवले, तुम्ही जास्त पण बनवू शकता, पण अगदी असेच बनवायचे. चला इथे बघा, छान असे मी वाळवून घेतलेले आहे, बघू शकता. जो आपण कच्चा बटाटा असा लांब लांब आकार किसलेला होता तो बघा तसाच आहे. चला आपण आता तळून बघू. चला तेल पण गरम करायचं आहे आपल्याला. आता इथे बघा, एक टाकून बघितलं मी, फुलतो की नाही बघा. बघू शकता किती मोठा फुललेला आहे. अजिबात तेलकट होत नाही, खायला पण चवदार लागतो. चला आता काढून घेऊ. आता मी थोडेसे तळून घेते. हे बघा, तेलामध्ये टाकल्या टाकल्या किती छान फुलतात आणि कलर पण सुंदर आलेला आहे, बघू शकता. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. याच्यानंतर पण आपली वाळवणीची रेसिपी येणार आहे.